तर नमस्कार बंधू आणि त्यांच्या भगिनींनो. गडी कंपनीत गाडी लावून आला. म्हटलं जरा नियोजन लावा अंड्याचं. कारण काय चिकनवाल्याला हुडकला पण काय रांडचा गावला नाही. मग काय आपलं टॉपमध्ये म्हटलं अंडी बनवायची म्हणून आलो अंडी बिंडी घेऊन निघायला चालू केलं. मस्तपैकी बाजार घेतला हातात. जरा लयच गरम व्हायला लागलं म्हणून गार व्हायला काय तर पाहिजे म्हणून डबडे घेतलं गार. मग इकडं बघतो तर आमच्या गाडीकडला वॉचमॅननं शेमगा चालू केला होता. मग म्हटलं बस बोंबलत बसलो गाडीत. मग काय मांडी ठेवली मध्ये दोघाच्या. जरा भांडी घासायला कात्या बित्या पण घेतला होता. कारण म्हटलं आता भांडी खरकटी झाल्यावर ना घासायला पण लागणार. मग काय स्टिंग पित थांबलो तेवढ्यात ही परदेश म्हणला हिथं का गाडीत थांबवल्या. अरे त्याला म्हटलं फुडली तर जाऊ दे मग आमची घालवतो गाडी. मग ते म्हणला थांबा थांबा फुडल्याला ढकलतो पुढं. मग इथं आलो तर ह्यानं रात्री ही भांडी काय धुतली नव्हती. मग याला म्हटलं घास जरा भांडी. मग तोपर्यंत अलीबाबा या गोह्यातनं आपलं जादूचा खजाना बाहेर काढतो. मी म्हटलं गाडी लवकर नाही खाली केली तर याची कंपनीच पेटवू म्हणलं. बास होईल कंपनी पेटवा एवढं. मग काय आपला अंडी बिंडी शिजू घालून सगळा सत्यानाश केला अंड्याचा. कारण शिट्या किती झाल्या दोघाला काहीच कळलं नाही. मग काय तिकडे टलपार वलपार काढून इकडं लसूण सोलून भात शिजाय घातला. टॉपच्या अंडी बनवायची म्हटलं. कारण सुक्की बनवायची तो कशाला कालवण करायचं म्हणलं. मग काय आपलं वाढून घेतली मस्तपैकी दोघांना भात बीत बनवला होता. सोमाया घरच्यांनी भाकरी बिकरी दिलत्या. म्हणलं आता देव राट्टा ठेवून. मग काय जेवण बिवण केलं मस्तपैकी. मग काय द्यावं म्हटलं ताणून. मग भावानं फॉलो तेवढं करा. धन्यवाद.